गुड मॉर्निंग मित्रांनो. आता 10:15 वाजलेत, 10:25 झालेलं आता. तर बघू शकता निफ्टी थोडं निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह गॅप डाऊनच ओपन झाली होती. आणि आता आपल्याला एका स्टॉकमध्ये एंट्री भेटली आहे BSE मध्ये. तर बघूया. आता आपल्याला BSE मध्ये एंट्री भेटली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 45 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे आणि 90 पॉईंटचं टार्गेट. तर बघू यामध्ये आपल्याला काय भेटतं आहे आज, स्टॉप लॉस की टार्गेट. आपण प्रॉफिट अँड लॉस नाही बघत आहे या चॅलेंजमध्ये. फक्त आपल्याला 21 दिवस फक्त डिसिप्लिन मेंटेन करायचं आहे. जे पण आपण रूल्स बनवले आहेत ना ते फक्त फॉलो करायचे आहेत बस. प्रॉफिट अँड लॉस काय होतच राहणार आहे. फक्त आपल्याला आपली सायकोलॉजी आणि डिसिप्लिन राहण्यावरती फोकस करायचा आहे बस. MCX मध्ये चांगली मूव होती पण आपल्या स्ट्रॅटजीमध्ये नाही भेटला ट्रेड. बाकी अजून कोणत्या स्टॉकमध्ये तसं काय बनत नाही पॅटर्न वगैरे. वेदांतामध्ये असं बनू शकतो ही ट्रेडलाईन गेली ही ब्रेकडाऊन ब्रेकअप केलं तर अपसाईड एंट्री येऊ शकते किंवा डाऊन साईडला पण भेटू शकतो. तर बघू आपल्याला आता कुठे BSE मध्ये तर आपण ते एंट्री घेतली आहे. तुम्हाला अपडेट करतो मी काय भेटतं आपल्याला स्टॉप लॉस की टार्गेट. मित्रांनो आता 11:15 वाजले. तुम्ही बघू शकता आपण बाईंग ज्या लेवलला केले त्या लेवललाच आहे स्टॉक, म्हणजे साईडवेज आहे. तर बघू आपल्याला टार्गेट भेटतंय का आज. मला वाटतं भेटायला पाहिजे टार्गेट. आणि चांगल्या ट्रेडलाईनचा ब्रेकआउट आहे. तर मार्केट पण आता थोडं पॉझिटिव्ह होत चाललंय. तर मला वाटतंय की आता टार्गेट भेटेल. बघू काय होतं. बाकी कोणत्या स्टॉकमध्ये बघू काय झालंय. अजून तर नाही आहे कुठे काय एंट्री वगैरे दुसऱ्या स्टॉकमध्ये. आणि तसं पण आपण एकच ट्रेड घेतो दिवसाला. अजून नाही आहे. बघू मित्रांनो आता मार्केट बंद झालंय आणि निफ्टीचा चार्ट आहे. मार्केट वरती गेला आणि परत क्लोज होईपर्यंत परत खाली आलं. डेचा लो बनवला परत एकदा. आणि आपण BSE मध्ये एंट्री घेतली होती तुम्हाला दाखवतो. तर BSE मध्ये एंट्री घेण्यामागचं लॉजिक होतं की एक ट्रेंड लाईन जात होती आणि प्रिव्हियस डे क्लोजचा ब्रेकआउट होत होता. तर इथे आपण एंट्री घेतली होती पण वरती काय गेला नाही आणि आपला स्टॉप लॉस पण हिट झाला नाही. कॉस्ट टू कॉस्ट येऊन थांबला. तर आपण 3:15 वाजता एक्झिट केला. आता परत चार्जेस लागले असते म्हणून 3:15 पर्यंत एक्झिट केला आपला. तर 70 रुपयापर्यंत आपला लॉस आहे आजचा. आपला कॉस्ट टू कॉस्ट निघालो असं समजा आपण. हा BSEचा स्टॉक आहे. आणि दुसरा अजून कोणत्या स्टॉकमध्ये आपल्याला एंट्री नाही भेटली होती बघू तुम्हाला दाखवतो. एका स्टॉकमध्ये अजून भेटली होती. तर बघा बजाज फायनान्समध्ये डबल टॉप बनवला होता आणि इथे एंट्री भेटली होती सेकंड हाफमध्ये 2 वाजताच्या दरम्यान. त्यामुळे पण चांगला प्रॉफिट बुक करता आला असता. इथे पण एक होती तुम्हाला सकाळी सांगितला होता वेदांता. आणि इतके काय चांगले कॅन्डल बनत होता याच्यामध्ये आणि आपल्याला दिवसाला एकच ट्रेड घ्यायचा आहे. त्याच्यामुळे हा BSE मध्ये आपण एकच ट्रेड घेतला आहे. आणि आज आहे मंडे. लास्ट वीकमध्ये आपल्याला किती PNL झाला तो आपल्याला बघायचा आहे. म्हणजे विकली अनालिसिस आपल्याला करायचा आहे. तर तुम्हाला मी दाखवतो की लास्ट वीकमध्ये काय झालं होतं. आता मी तुम्हाला लास्ट वीकचं PNL दाखवतो. ते अनालिसिस करूया आपण लास्ट वीकमध्ये काय झालं होतं वीक 1 आपल्या चॅलेंजचा. इथे जातो मी स्टॉक PNL मध्ये. कस्टममध्ये सिलेक्ट करूया आपण 1 तारीख. 1 तारखेला तर फ्रायडे होता आणि मार्केट बंद होतं. आणि 10 तारीख हा आपला फर्स्ट वीक झाला. तर फर्स्ट वीकमध्ये आपल्याला 3,000चा प्रॉफिट झाला आहे. आपण 5 दिवस 5 ट्रेड घेतले होते. 5 दिवसामध्ये 5 ट्रेड घेतले होते. आणि याच्यामध्ये आपल्याला चार्जेस लागले आहेत 7,717 रुपये. 717 रुपये आपल्याला 5 ट्रेडमध्ये चार्जेस लागले आहेत तुम्ही बघू शकता. आणि आपण कोणताही डिसिप्लिन तोडला नाही. दिवसाला एक ट्रेड घेतला आहे. ठीक आहे. आपल्या स्ट्रॅटजीनुसार आता प्रॉफिट नेहमी ना पर्सेंटेजवरती बघायचं असतं. आपला कॅपिटल आपण यूज केला होता 1,00,000 रुपये. तर 1,00,000वरती आपल्याला 3,000चा प्रॉफिट झाला आहे वीक 1मध्ये. तर 3% प्रॉफिट आहे आपल्याला. तर नेक्स्ट वीकमध्ये काय होतं सेकंड वीकमध्ये ते आपण बघूया. तुम्हाला दाखवेन मी नेक्स्ट मंडेला. आपल्याला 21 डेजचे चॅलेंज कंप्लीट करायचं आहे पूर्णपणे डिसिप्लिन राहून. तर याचे मी आता जनरलमध्ये एंट्री करून घेतो आणि भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये.